नमस्कार. संपूर्ण माझी यूट्यूब फॅमिली, सर्व माझी ऑडियन्स आणि सगळ्या माझ्या लाडक्या बहिणी, आपणा सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत आहे. तर लाडक्या बहिणी बघा, भरपूर म्हणजे जवळजवळ 70 लाख लाडक्या बहिणी अशा आहेत. 2,30,00,000 या बहिणी आहेत लाडकी बहीण योजनेमध्ये. त्यापैकी ऑलमोस्ट 70 लाख लाडक्या बहिणी अशा आहेत की त्यांची KYC अजूनही राहिलेली आहे. मग आता अशा ज्या 70 लाख लाडक्या बहिणी आहेत त्यांनी काय करायचं? अशा लाडक्या बहिणी योजनेतून बाहेर पडणार का? आता अशा लाडक्या बहिणी यांची आता कधीही KYC ही पूर्ण होणार नाही का? लाडक्या बहिणी ज्या आता अशा आहेत 70 लाख की आता त्यांना नोव्हेंबरपासून हप्ते मिळालेले नाही, अशा लाडक्या बहिणींना आता हे सर्व हप्ते मिळतील का? जानेवारीचा हप्ता या लाडक्या बहिणींना मिळालेला आहे का? आणि जर जानेवारीचा हप्ता नाही मिळाला तर आता यापुढील सर्व हप्ते मिळतील का? आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे लाडकी बहीण योजनेमध्ये या बहिणी आता किती दिवस थांबणार आणि या बहिणी पात्र होणार का अपात्र? या सर्व अत्यंत महत्त्वाचे अपडेट व्हिडिओ आपण आज बघणार आहोत. तर लाडक्या बहिणी, अत्यंत महत्त्वाचे अपडेट आहे सर्वच लाडक्या बहिणींसाठी. कोणत्या? ज्या लाडक्या बहिणींची KYC ही राहिलेली आहे, ज्या लाडक्या बहिणींची KYC चुकलेली आहे, ज्या लाडक्या बहिणींनी आतापर्यंत KYCच केलेली नाही आणि ज्या लाडक्या बहिणींसाठी म्हणजे आत्ताच्या वेबसाईटमध्ये जे काही आलेलं आहे ती सोडून तुमची अन्य चूक झालेली आहे. तर बघा काय आहे, अशा सगळ्या लाडक्या बहिणींसाठी हे महत्त्वाचे अपडेट आहे. आत्ता सुरू असलेल्या वेबसाईटवर जर तुम्ही KYC करू शकत नसाल आणि तुमची KYC करताना अन्य प्रकारची चूक झालेली असेल तर तुमच्यासाठी खुशखबर आहे. आत्ता जी सरकारने वेबसाईट सुरू केलेली आहे आणि त्या वेबसाईटची मुदत 31 मार्च 2026 पर्यंत आहे. तर अशा वेबसाईटवर जर तुम्ही KYC करू शकत नसाल, म्हणजे तुमची अन्य प्रकारची चूक झालेली असेल KYC करताना, की तो पर्याय आता या वेबसाईटमध्ये नाही. तर अशा ज्या लाडक्या बहिणी आहेत अशा लाडक्या बहिणींसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी आहे, अत्यंत महत्त्वाची खुशखबर आहे तुमच्यासाठी. तर लाडक्या बहिणी बघा, तुम्ही म्हणजे ज्या लाडक्या बहिणी या वेबसाईटवर KYC करू शकत नाही अशा लाडक्या बहिणी आणि अजून कोणत्या? तर बघा सांगते ज्या लाडक्या बहिणी विधवा आहेत, परित्यक्त्या आहेत, निराधार आहेत, एकल आहेत, घटस्फोटित आहेत, अविवाहित आहे आणि घटस्फोट पण झालेला नाही आणि पतीसोबत पण राहत नाही, अशा लाडक्या बहिणी आहेत. आणि अशा आणि कोणतेही कागदपत्र नसलेल्या अशा सर्व बहिणींची जर KYC राहिलेली असेल, KYC करण्यासाठी KYC वेबसाईट पुन्हा सुरू होणार आहे. तर काय आहे खुशखबर? तर तुमची जर KYC राहिलेली असेल, कोणत्याही कारणामुळे असू दे किंवा तुम्ही अजूनपर्यंत KYCच केलेली नसेल, तर अशा सगळ्या लाडक्या बहिणी कोणत्या? ज्या की मी तुम्हाला आत्ताच सांगितलं, जे तुम्हाला स्क्रीनवर सगळं दिसत आहे. कोणत्या प्रकारच्या? समजा काही बहिणी विधवा आहेत आणि त्यांनी अजूनपर्यंत KYC केलेली नसेल किंवा त्यांची KYC चुकलेली असेल, बरोबर, अशा लाडक्या बहिणींना आता पुन्हा KYC करता येणार आहे. आणि समजा कोणी परित्यक्त्या बहिणी आहेत, त्यांची KYC चुकली असेल किंवा राहिलेली असेल, निराधार बहिणी असतील, एकल बहिणी असतील, त्यांची KYC समजा चुकली असेल किंवा KYC राहिलेली असेल, अशा बहिणी आता पुन्हा KYC करू शकणार आहेत. घटस्फोटित बहिणी, अविवाहित, घटस्फोट पण झालेला नाही आणि पतीसोबत पण राहत नाही, अशा सगळ्या लाडक्या बहिणी, अशांची जर KYC राहिलेली असेल किंवा KYC चुकलेली असेल
अशा सगळ्या प्रकारच्या लाडक्या बहिणींसाठी ई-KYC वेबसाईट पुन्हा सुरू होणार आहे. आणि ज्या लाडक्या बहिणींसाठी कोणतेही कागदपत्र नाही, कोणत्याही प्रकारचे कागदपत्र नाही आणि त्यामुळे तुम्ही ई-KYC करू शकलेला नाही, अशा लाडक्या बहिणींसाठी तुम्ही आता तुमच्यासाठी खुशखबर आहे की ई-KYCची वेबसाईट ही पुन्हा सुरू होणार आहे. कोणती? तर ज्यामध्ये सर्व पर्याय असतील. हो, तर सर्व पर्यायांसकट संपूर्ण वेबसाईटमध्ये तुम्ही ई-KYC करू शकणार आहे. परंतु केव्हा? तेच मी तुम्हाला आता सांगणार आहे. तर तुम्ही ई-KYC कधी करू शकणार आहात? तर बघा, तुम्हाला ई-KYC करता येणार आहे, परंतु आता नाही. मग ही वेबसाईट कधी सुरू होणार? तुम्ही सगळ्या लाडक्या बहिणी कधी ई-KYC करू शकणार? तर आता ही जी वेबसाईट आहे अशी ती जूनमध्ये येणार आहे. तर जून 2026मध्ये अशा लाडक्या बहिणी ई-KYC करू शकणार आहे आणि मगच तुम्हाला तेव्हा तुमची ई-KYC ही पूर्ण होणार. कधी? जूनमध्ये, जून 2026. म्हणजे आता हा मार्च आहे, आज 1 मार्च आहे. म्हणजे तुम्हाला मार्च, एप्रिल, मे अजून तुम्हाला 3 महिने वाट बघावी लागणार आहे. कारण की मार्च, एप्रिल आणि मे 3 महिन्यानंतर ही वेबसाईट पुन्हा सुरू होणार आहे. असेच अपडेट आपल्या हाती आलेले आहे. आपणास माहीत आहे, आपल्या चॅनलवर सर्व सत्य माहिती अपडेटचे व्हिडिओज असतात. आपल्याला जर असेच सत्य माहितीचे अपडेट व्हिडिओज बघायचे असतील तर आपल्या चॅनलशी तुम्ही सदैव जुळून राहा. आणि बघा, आता अशा लाडक्या बहिणींना हे सर्व राहिलेले सर्व पेंडिंग हप्ते मिळणार का? तर तुमचे जे काही नोव्हेंबरपासूनचे हप्ते राहिलेले आहे, मग आता तुम्हाला ई-KYC करायला संधी नाही. जूनमध्येच तुम्हाला ई-KYC करायला संधी आहे. मग तुम्हाला जूनमध्ये जेव्हा तुम्ही ई-KYC पूर्ण करणार तेव्हा तुम्हाला नंतरचे ई-KYC केल्यानंतर मग तुमचे सर्व हप्ते सुरू होतील. परंतु तुम्हाला कोणतेही पेंडिंग हप्ते मिळणार नाही. असेच अपडेट हे आपल्या हाती आलेले आहे. तर लाडक्या बहिणी बघा, अत्यंत महत्त्वाचं अपडेट व्हिडिओ सगळ्या लाडक्या बहिणींना आठवणीने शेअर करा आणि आपल्या चॅनलशी जुळून राहण्यासाठी चॅनल आठवणीने सबस्क्राईब करून ठेवा. लाडक्या बहिणी, तुमच्या सर्व अपडेट लक्षात आलेलेच असेल. ई-KYC संदर्भात, लाडकी बहीण योजनेसंदर्भात आणि कोणत्याही हप्ता याबद्दल संदर्भात तुम्हाला काही शंका असेल, प्रश्न असेल किंवा समस्या असेल तर आठवणीने कमेंट करा. लाडक्या बहिणी, तुम्हाला जानेवारीचा हप्ता आला का? मला कमेंट करा. ज्या बहिणींना जानेवारीचा हप्ता आलेला आहे, आता या बहिणींना यापुढे सर्व हप्ते नियमित मिळणार आहे. परंतु ज्यांनी उशिराने आत्ताच्या वेबसाईटमध्ये ई-KYC केलेली असेल त्यांना पण जानेवारी हप्ता पुढच्या वेळेला मिळणार आहे.